नमस्कार. मनूच्या स्वयंपाकघरामध्ये आज आपण बनवतोय भरलं वांग. काही ठिकाणी याला भरलेलं वांग बोलतात, काही ठिकाणी खारं वांग बोलतात, तर काही ठिकाणी सुक्क वांग असं पण याला बोलतात. बनवायला एकदम सोपं आणि घरामध्ये जे साहित्य आहे त्यामध्येच हे वांग बनवून होतं. ही जी आपण आज भरली वांगी बनवतोय, तर हे डब्यासाठी पण आपण नेऊ शकतो. त्याचबरोबर डाळ भाताबरोबर तोंडी लावू शकतो. चपाती बरोबर, भाकरी बरोबर खायला पण खूप छान लागतात. तर चला हे भरलेलं वांग किंवा खारं वांग कसं बनवलंय हे मी तुम्हाला दाखवते. इथं मी 3 चमचे भाजलेले शेंगदाणे घेतलेत. 1 चमचा इथं मी सुकं खोबरं घेतले. 2 ते 2.5 चमचे इथं मी धना पावडर घेतली. आपल्याला इथं धना पावडर जास्तच वापरायची आणि मसाल्याच्या डब्यातले चमचे घेतलेत मी. 2 ते 2.5 चमचे धन्याची पावडर घेतली. 1 ते 1.5 चमचा इथं कांदा लसूण मसाला, 1 चमचाभर लाल तिखट, 1 मोठा चमचा इथं मी तीळ घेतलेत, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच भर अद्रक घेतले. चवीप्रमाणे मीठ, कोथिंबीर, पाव चमचा हिंग घेतलाय आणि अर्धा चमचा इथं मी हळद घेतली आहे. इथं मी पाव किलो वांगी घेतलीत. वांगी अशी मध्यमच घ्यायची आणि ही छान अशी काटेरी वांगी आहेत. खारं वांग करताना खूप मोठी पण नाही आणि खूप छोटी पण नाही, मध्यम आकाराची आपल्याला इथं ही वांगे घ्यायचेत. आता इथं काय केलं, मी गॅसवर एक कढई ठेवली आणि त्या कढईमध्ये इथं मी 1 ग्लासभर पाणी घालून घेते. कारण अगोदर आहे ना, आपण जी वांगी आहेत तर ती पाण्यामध्ये उकडून घेणार आहे. त्याच्यासाठी कढईत इथं मी ग्लासभर पाणी घालून घेतलंय. आता पाण्याला चांगली उकळी येते तोपर्यंत आपण जे वांगे घेतले तर ते कापून घेऊ. या पद्धतीने इथं मी ही जी वांगी आहेत तर ते कापून घेते. आपल्याला एका वांग्याच्या अशा 4 फोडी करून घ्यायच्यात आणि आतमध्ये कीड वगैरे असते काही वेळेस, ते पण चेक करून घ्यायचे, म्हणजे आतमध्ये वांगी चांगली आहेत की नाही आहेत. इथं मी आता सगळी वांगी याच पद्धतीने कापून घेते. हे बघा, इथं सगळी वांगी आपली कापून झालीत. अगोदरच मी वांगी धुवून ठेवली होती, त्याच्यामुळे काय आता परत ही वांगी धुवून घेत नाहीयेत. आणि आता पाण्याला पण चांगली उकळी आली. चुकून माझा मधला व्हिडिओ शूट झाला नाही, त्याच्यामुळं मी डायरेक्ट आता तुम्हाला ही वांगी मी जेव्हा पाण्यात शिजवायला लावली ते दाखवते. इथं मी ही जी वांगी आहे तर ती पाण्यामध्ये उकडायला लावली. एका बाजूला आपली वांगी उकडतात तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊ. गॅसवर एक तवा ठेवून मी त्यावर सुकं खोबरं घालून घेतलं आणि सुकं खोबरं छान सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला इथं भाजून घ्यायचंय. खोबऱ्याला सोनेरी कलर आला की ते खोबरं आपण एका ताटामध्ये काढून घेऊ. त्याचबरोबर आपण जे तीळ घेतले होते ते तीळ पण आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचेत आणि ते पण एका ताटामध्ये काढून घ्यायचेत. आता हे बघा, आपलं जे वांग्याचं पाणी आहे ते पण आटलेलं आहे, पण अजून थोडं पाणी शिल्लक आहे, म्हणून अजून आपण हे पूर्ण पाणी आटून देऊ. आता एक मिक्सरचं भांडं घेतलंय आणि त्याच्यात सुरुवातीला आपल्याला अद्रक आणि लसूण हे अगोदर मिक्सरला वाटून घ्यायचंय. आता अद्रक आणि लसूण वाटून झालं. आता याच्यातच आपल्याला आपण जे शेंगदाणे घेतले होते ते सगळे शेंगदाणे ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि त्याचबरोबर आपण जे सुकं खोबरं आणि तीळ भाजून घेतले होते ते पण आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आणि व्यवस्थित असं आपल्याला हे आता मिक्सरला वाटून घ्यायचंय. हे बघा, या पद्धतीने इथं मी हे जे आपलं आहे वाटण ते वाटून घेतलंय. खूप बारीक पण नाही आणि खूप जाड पण नाही. इथं वांग्यातलं पण पाणी जे होतं ते पूर्णपणे आटलंय आणि वांगी पण आपली छान व्यवस्थित अशी शिजली आहे. एखाद्या वांग्याचं वरचं जे साल आहे ते चिकटतं, त्याला काही एवढं होत नाही. आता इथं एक मी प्लेट घेतली आणि त्याच्यामध्ये आपण जे वाटण करून घेतलं होतं ते वाटण सगळं मी या प्लेटमध्ये काढून घेते. आणि आता आपल्याला याचा वांग्यासाठी मसाला बनवून घ्यायचा आहे.
तर त्याच्यासाठी आता हे जे वाटण आहे याच्यामध्ये आपण आता मसाले घालून घेऊ. तर सगळ्यात अगोदर धना पावडर, हळद, हिंग, त्याचबरोबर लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला इथं मी याच्यामध्ये घालून घेतलाय. चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय आणि आपण जी बारीक चिरून ठेवलेली कोथिंबीर होती तर ती भरपूर अशी कोथिंबीर याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. तर आता मी सगळी कोथिंबीर या वाटणामध्ये घालून घेतली आहे आणि हातानेच व्यवस्थित असं हे सगळं मिक्स करून घेते. तर अशा पद्धतीने आपला इथं वांग्याचा मसाला हा बनून तयार झालाय. तर ही जी उकडलेली वांगी होती तर ही चांगली गार होऊन द्यायची, नाहीतर हाताला चटका बसल. तर वांगी चांगली गार झालीत. आता त्याच्यामध्ये जेवढा बसल तेवढा आपल्याला मसाला चांगला दाबून दाबून भरून घ्यायचा आहे. म्हणजे वांग जेव्हा आपण खातो तेव्हा ते खूप छान असं मसालेदार लागतं. तर इथं याच पद्धतीने मी सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरून घेतलाय आणि हा जो शिल्लक राहिलेला मसाला आहे ना तर तो आपण नंतर वांग्यामध्ये वरून घालणार आहे. तर त्याच्यासाठी हा मी थोडासा मसाला बाजूला ठेवलाय. आता इथं मी गॅसवर एक कढई ठेवली आणि कढईमध्ये तेल घालून घेते. तर तेल व्यवस्थित असं चांगलं गरम होऊन द्यायचंय आणि तेल चांगलं गरम झालं की आपण जी मसाला भरलेली वांगी होती तर ती वांगी आपल्याला या पद्धतीने कढईमध्ये घालून घ्यायची. तर सगळे वांगे आपल्याला आता इथं कढईमध्ये घालून घ्यायचे आणि व्यवस्थित असं याला मिक्स करून घ्यायचंय. अगदी हलक्या हाताने हे वांगे मिक्स करायचे, कारण आपण वांगे अगोदरच उकडून घेतलेले त्याच्यामुळे ते छान असे शिजलेले. फक्त आपल्याला तेलामध्ये ते चांगले परतून घ्यायचेत. आता 1 ते 2 मिनिटं वांगे चांगले तेलात परतले की त्याच्यात आता आपण जो बाजूला ठेवलेला मसाला होता किंवा जो शिल्लक राहिलेला मसाला होता तर तो आपल्याला या वांग्यांमध्ये वरून घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं चांगलं मिक्स करून घ्यायचंय. तर हे बघा किती छान इथं आपले मसालेदार वांग हे बनून तयार झालंय. तर हा मसाला पण एखादं मिनिट परतला तरी पण खूप होतो. तर इथं मी एखाद्या मिनिटभर हा जो वरून घातलेला जो मसाला आहे तर तो परतून घेते. तर अशा पद्धतीने इथं आपलं हे मसाला वांग हे बनून तयार झाले. तर अतिशय सोप्या पद्धतीने आपण इथं मसाला वांग किंवा खारं वांग ज्याला बोलतात तर ते बनून तयार झाले. देठ सुद्धा अगदी व्यवस्थित असं शिजलं गेलंय. तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अजूनही मनूचं स्वयंपाकघर या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा. त्यामुळे माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.